ओके. सो बघा, 12वीला जे पत्रलेखन आहे, ज्याला आपण लेटर रायटिंग म्हणतो, ते 2 प्रकारचे आहेत. ओके. 2 प्रकारची पत्र आहेत. नंबर 1 आहे, ते आहे ऍप्लिकेशन लेटर. नंबर 1 जे आहे, ते आहे मित्रांनो ऍप्लिकेशन लेटर. आणि नंबर 2 जे आहे, ते आहे मित्रांनो कंप्लेंट लेटर. ओके. एक आहे ऍप्लिकेशन, दुसरा आहे कंप्लेंट. आता ऍप्लिकेशन म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या जेव्हा जॉबसाठी जाता, तर जॉबसाठी गेल्यानंतर एखादा अर्ज जो करता जॉबसाठी, तो म्हणजे ऍप्लिकेशन लेटर. फॉर एक्झाम्पल तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, न्यूजपेपर मध्ये एक जाहिरात बघितली की XYZ कंपनीला एका अकाउंटंटची रिक्वायरमेंट आहे. तर तुम्हाला त्याला अर्ज करायचा आहे की बाबा तुम्ही त्या जॉबसाठी इंटरेस्टेड आहात. तर ते जे लेटर असतं त्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन लेटर. आणि दुसरं आहे कंप्लेंट लेटर. कंप्लेंट लेटर म्हणजे तुम्हाला नावावरनं समजते, कंप्लेंट म्हणजे तक्रार. ओके. तक्रार कोणत्याही एखाद्या गोष्टीची तुम्हाला करावी लागू शकते. फॉर एक्झाम्पल कॉलेजमध्ये एखादा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्रिन्सिपल सरांकडे तक्रार करू शकता. बसच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बस स्टेशनला वगैरे कंप्लेंट करू शकता. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ईमेल आहे, बघूया बाळा प्रथमेश. ईमेलचं पण आपण असेल तर ईमेल पण आपण कव्हर करू. तर ही बाळांनो 2 प्रकारची पत्र आहेत. नंबर 1 आहे ऍप्लिकेशन, नंबर 2 आहे कंप्लेंट लेटर. तर त्यापैकी आता जे आपल्याला बघायचं आहे ते आहे ऍप्लिकेशन लेटर. आता ऍप्लिकेशन लेटरचा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो हे थोडंसं यामध्ये बघूया. ओके. इथं दिले राईट वन ऑफ द फॉलोइंग लेटर. यामध्ये बघा क्वेश्चनची सुरुवात या इथून होते. हे 1 नंबर जे लिहिले या इथून या क्वेश्चनची सुरुवात होते. रीड द फॉलोइंग अँड प्रिपेअर लेटर ऑफ ऍप्लिकेशन इन रिस्पॉन्स टू इट युझिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द CV दॅट बिलो. खाली जी काही माहिती दिली आहे त्याच्या आधारावर तुम्हाला इथे यांनी सांगितलेलं आहे की एक ऍप्लिकेशन लेटर बनवा. आता पहिल्यांदा इथं दिलेलं आहे बघा सिच्युएशन वेकंट. सिच्युएशन वेकंट याचा अर्थ काय? कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर यंग मेल ऑर फिमेल म्हणजे यांना काय पाहिजे? एक मुलगा किंवा मुलगी कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे, कॉम्प्युटरचं नॉलेज असलेलं विथ 1 इयर एक्सपिरियन्स, फ्लुएंट इन इंग्लिश अँड मराठी, ज्याला इंग्लिश आणि मराठी लँग्वेज चांगल्या पद्धतीने येते, जी कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे म्हणजे बीकॉम झालेला आहे आणि ज्याला 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असा माणूस आला पाहिजे. तर ह्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट काय समजतो की रिक्वायरमेंट कोणाची आहे ते इथं तुम्हाला पहिल्यांदा समजते की कोण पाहिजे. तर त्यामध्ये हे पॉईंट आहे की नंबर 1 यांना कोण पाहिजे? तर कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे, ज्याला कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, 1-2 इयरचा यांना एक्सपिरियन्स असलेला व्यक्ती हवाय आणि त्याला इंग्लिश आणि मराठी लँग्वेज आली पाहिजे. ठीक आहे. नंबर 1. नंबर 2 कुणाला अप्लाय करायचं आहे? दुसरा पॉइंट इथं आपल्याला समजतो अप्लाय टू हुम. तर इथं पत्ता दिलाय. कंपनीचं नाव आहे टाइम्स ऑफ इंडिया. ओके. कंपनीचं नाव आहे टाइम्स ऑफ इंडिया. ओके. तर कुणाला अप्लाय करायचं तुम्हाला? तर टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या कंपनीला अप्लाय करायचं आहे. नंबर 3 आता इथं कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन दिली आहे. नंबर 3 इथे कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॅन्डिडेट मध्ये काय? तर पहिल्यांदा त्याचं नाव दिलंय, त्याचा पत्ता दिलाय, त्याचं वय दिलंय, भारतीय आहे तो आणि याला एक्सपिरियन्स काय आहे? तर वर्किंग ऍज अ सेल्स, काहीतरी सेल्स म्हणून ह्याच्यात सेल्सच्या पोझिशनला काम करतोय. कुठं काम करतोय तो? तर इथं गणेश सेल्स एजन्सी पुणे या ठिकाणी तो काम करतोय. ओके. त्याला इथं त्याच्यानंतर इथं खाली 2 पॉईंट दिलेत, नंबर 1 आणि नंबर 2. पहिल्या पॉईंट मध्ये काय सांगितलंय? बीकॉम झालाय, पुण्यातनं झालाय, मार्च 2010 ला झालाय, 72% मार्क पडले. नंबर 2 त्यानं MSCIT कोर्स केलेला आहे, तो पण मार्च 2012 ला केलाय, त्याला त्यामध्ये 85 मार्क्स पडले. तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहेत म्हणजे इथं जे 1, 2, 3 हे 3 पॉईंट दिलेले आहेत. या 3 पॉईंटच्या आधारावर तुम्हाला एक ऍप्लिकेशन लेटर तयार करायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही जॉबला म्हणजे तुम्हाला तो जॉब मिळावा अशा आशयाचं पत्र तुम्ही तिथं बाळांनो लिहिणार आहात. सो मला पहिल्यांदा सांगा, हे जे प्रॉब्लेमचा थोडासा आपण आता वाचन केलं किंवा याला अनालाइज केलं, यामधनं तुम्हाला नेमका पॉइंट समजलेला आहे का? की नेमकी इन्फॉर्मेशन दिलेली काय आहे आणि याच्यातनं तुम्हाला ऍक्च्युली आता काय करायचं आहे, कसं करायचं आहे, पत्र कसं लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे आणि त्याला कशा पद्धतीनं वाचायचं आहे हे पहिल्यांदा बाळांनो तुम्हाला समजलेलं आहे का मला सांगा. क्वेश्चन समजलाय का बघा, आन्सर आपण बघूया. बोला.
ओके तेजल बोला पटकन. सानिका ओके. अंकिता समजलेला आहे. ओके बाळा. पूजा ओके. शिवराज ओके. बोला रे सगळ्यांनी पटपट आवरा. सो जस्ट क्वेश्चन जो दिलेला होता त्याला आपण फक्त बघितलेला आहे कशा पद्धतीने दिलाय. त्यानंतर आता आपण उत्तर काय आहे ते बघणार आहे. ओके ठीक आहे मुझफ्फर, काय हरकत नाही. वैष्णवी ओके. जस्ट मुझफ्फर आता क्वेश्चन वाचलाय, क्वेश्चन मध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिले ती आपण इथं बघितले की कुणाची रिक्वायरमेंट आहे ते पहिल्या लाईन मध्ये समजते, कुणाला रिक्वायरमेंट आहे, कुठल्या कंपनीला अप्लाय करायचं आहे ते 2 नंबर ब्लू पेन मध्ये आपण हायलाइट केले. नंबर 3 इथं जांभळ्या पेन मध्ये लिहिले की कोण आहे कॅन्डिडेट, त्याचं वय काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे, तो सध्या काम कुठं करतो, ही सगळी इन्फॉर्मेशन इथं तिसऱ्या पॉईंट मध्ये दिली आणि याच्या आधारावर तुम्हाला आता पत्र लिहायचं आहे. ओके सो सुरुवात करूया. तर बघा सुरुवात कशी करायची आहे आणि काय आपल्याला नेमकं हे करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बाळांनो, जो पत्र लिहिणारा व्यक्ती आहे त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचं तुम्हाला नाव आणि पत्ता लिहायचा. बघा पत्र कोण लिहित आहे तर इथं अरुण किंवा अरुणा पाटील. आता आपण एक नेम घेऊयातलं, कोणी म्हणजे काही घेऊ शकता तुम्ही. तर आपण घेऊ अरुण पाटील. पहिल्यांदा त्याचं नाव लिहायचं इथं उजव्या कोपऱ्यामध्ये. अरुण पाटील. 8B एकता प्रवीण MG रोड. त्याचा ऍड्रेस आहे तो 8B एकता प्रवीण MG रोड कॉमा MG रोड कॉमा पुणे 411-058. 058 ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा काय करायचं तुम्हाला, जो व्यक्ती पत्र लिहितो आहे त्याचं नाव आणि पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि त्यानंतरची तारीख. लेट्स से आजची तारीख टाकूया आपण. आजची तारीख आहे आपली 4 एप्रिल 2021. ओके सो दिस इज द फर्स्ट पॉइंट की ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जो व्यक्ती पत्र लिहितो आहे त्याचं नाव आणि पत्ता तिथं लिहायचा आहे. त्याच्या खाली तिथं तारीख लिहायची आहे, जी पत्र लिहिण्याची तुमची तारीख आहे ती. ओके हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे कुणाला तुम्ही पत्र लिहिताय, तर त्याला लिहायचं आहे टू दी मॅनेजर. टू दी मॅनेजर. कुठल्या कंपनीला तुम्ही पत्र लिहिताय मित्रांनो, तर तुम्ही पत्र लिहिता आहे या कंपनीला ज्याचं नाव आहे टाइम्स ऑफ इंडिया. ओके टू दी मॅनेजर, त्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया कॉमा बॉक्स A111 मुंबई. ठीक आहे बॉक्स A111 मुंबई. पिनकोड आहे 400-001. पिनकोड लिहूया 400-001. येस दॅट्स इट. तर हे तुम्हाला लिहिलेलं आहे. इथं तुम्हाला लिहायचं आहे ज्याला तुम्ही पत्ता म्हणजे ज्याला तुम्ही पत्र उद्देशून लिहिताय त्याचं नाव, त्या म्हणजे त्या पदाचं नाव, त्या कंपनीचं नाव आणि त्यांचा ऍड्रेस. तर ही झाली स्टेप नंबर 2 आपली. यामध्ये आपण ही गोष्ट क्लिअर केलेली आहे. नेक्स्ट स्टेप लिहायचं आहे आपल्याला रेफरन्स. मित्रांनो 2-3 ओळी जागा सोडून लिहायचं तुम्हाला रेफरन्स. रेफरन्स म्हणजे काय, तर रेफरन्स म्हणजे तुम्हाला या कंपनीमध्ये व्हेकन्सी आहे, या कंपनीमध्ये एका पदाची भरती करायचं आहे, हे कुठून समजलं. लेट्स से आपल्याला कुठून समजू शकतं हे, तर हे मित्रांनो आपल्याला आपल्या लाईक आपण ज्या वेळेला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात वगैरे वाचतो त्यावरनं समजू शकतं. तर आपण याला रेफरन्स देऊया की मला कुठनं माहिती कळाली, तर मला तुमच्या ऍडव्हर्टिजमेंट मधनं माहिती कळाली. तर युअर ऍडव्हर्टिजमेंट इन टाइम्स ऑफ इंडिया
डेटेड ऑन, आता फॉर एक्झाम्पल काल आपल्याला इन्फॉर्मेशन कळायला तर लिहूया 3 एप्रिल 2021. ओके, तर आपल्याला कुठनं माहिती कळाली? तुमची ऍडव्हर्टिजमेंट मी बघितली जी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आली होती. कोणत्या तारखेला? तर 23 एप्रिल 2021 ला. यावरनं मला समजलं की तुमच्या कंपनीमध्ये एक व्हॅकन्सी फिल करायची आहे. तर हा झाला रेफरन्स. रेफरन्स म्हणजे मित्रांनो संदर्भ. रेफरन्स म्हणजे मित्रांनो असतो संदर्भ. ओके, यानंतर परत लिहायचं आहे सब्जेक्ट. यानंतर तुम्हाला लिहायचं आहे सब्जेक्ट. पत्राचा विषय काय आहे? तर विषय आहे काय? तर हे आहे जॉब ऍप्लिकेशन. हे आहे जॉब ऍप्लिकेशन. आता कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं याविषयी खुलासा इथं केलेला नाहीये. खुलासा केलेला नाहीये, त्यामुळे आपण यामध्ये लिहिणार नाही की कोणती पोस्ट आहे. लेट्स इथं खुलासा केलेला असतो की अकाउंटंटची पोस्ट आहे, क्लार्कची पोस्ट आहे, इंजिनियरची पोस्ट आहे, HR मॅनेजरची पोस्ट आहे, मार्केटिंग मॅनेजरची पोस्ट आहे. कुठली पोस्ट आहे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन जनरली दिलेली असते 99% प्रॉब्लेम मध्ये. पण या प्रॉब्लेम मध्ये इथं कुठं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली दिसत नाहीये. यांना फक्त मेल फिमेल कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे. तर पदाचं नाव त्यांनी दिलेलं नाहीये. तर त्यामुळे आपण काय लिहूया फक्त सब्जेक्ट मध्ये याला जॉब ऍप्लिकेशन. तर हा बाळांनो पहिली स्टेप होती आपली. हे तुम्हाला समजले का बघा. यामध्ये बघा पहिल्यांदा मी काय केले हे लिहू नका. जस्ट इन्फॉर्मेशन बघा की पत्र जो व्यक्ती लिहितो आहे ते पत्र लिहिणाऱ्याचे तुम्हाला नाव आणि त्याचा लिहायचा आहे पत्ता. दिस इज युअर स्टेप नंबर 1. ओके, स्टेप नंबर 2 काय आहे? तुम्ही कोणाला पत्र लिहिताय त्याचं नाव. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल लिहू इथं ओके, ज्याला पत्र लिहिताय त्याचं नाव, पद आणि पत्ता. त्यानंतर रेफरन्स तुम्हाला समजला असेल कसा आहे, सब्जेक्ट पण तुम्हाला समजला असेल. तर आपल्या 3 स्टेप आहेत. दिस इज युअर सेकंड स्टेप. एक सेकंड फॉर हे वाले. दिस इज युअर सेकंड स्टेप, दिस इज थर्ड पॉइंट, दिस इज फोर्थ पॉइंट. तर हे 4 पॉइंट बाळांनो तुम्हाला समजले का बघा, महत्वाचे आहेत. हे पत्र जर आलं तर तुम्हाला याच पद्धतीने लिहावं लागेल. ओके, सो हे 4 पॉइंट तुम्हाला समजलेत का बघा. पुढचा पॉइंट, मेन पॉइंट जो आहे तो आपण लगेच तिथे बघूया. जास्त वेळ लागणार नाही याला, क्विकली हे काम होऊन जाईल आपलं. बोला, समजलेलं तुम्हाला एवढ्या गोष्टी आहेत का? काही यात विशेष पॉइंट नाहीये, एकदम सिंपल आहे. एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेत तुम्हाला हे समजून सांगायचा मी प्रयत्न करतोय. कुणालाही, सगळ्यांना समजत असेल नक्कीच हे. एकदा जस्ट कन्फर्मेशन द्या, एवढा पार्ट झालाय का, समजलंय का, सो दॅट आपण पुढे स्टार्ट करूया. शिवराज हो म्हणतोय, ओके मित्रा, थँक्यू. अंकिता, वैष्णवी, दिगंबर, सानिका, यस, प्रथमेश, मुझफ्फर, ओके. तर ऑलमोस्ट सगळ्यांना समजलेलं दिसतंय. तेजल, पूजा, ओके, व्हेरी गुड, थँक्यू. सो काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. फक्त स्टेप्स लक्षात ठेवा. पत्र लिहिणाऱ्याचं नाव, पत्र कुणाला लिहितोय त्याचं नाव, पद आणि पत्ता, रेफरन्स संदर्भ लिहायचा आहे आणि सब्जेक्ट लिहायचा आहे. जनरली या सगळ्या गोष्टी समानच असतील. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे, जस्ट त्या इन्फॉर्मेशनला तुम्हाला खाली पत्रात उतरवायचं आहे. ओके, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिले, जस्ट तुम्हाला ती खाली इकडे लिहायची आहे. सो ना पुढच्या पॉईंटकडे जाऊया की जो पत्राचा मायना असतो किंवा मुख्य पॉइंट असतो. आता पत्र लिहिताना बाळांनो कुठलाही पॅराग्राफची सुरुवात ही या समासापाशी, ही जी रेड लाईन आपली रेग्युलर आहे याच्यापाशी इथं करायची की डिअर सर, डिअर सर. यामध्ये पहिला वाक्य आपल्याला लिहायचं आहे विथ रेफरन्स टू above mentioned subject, comma, I wish to apply for job in your company. हे आपलं पहिलं फिक्स ठरलेलंच वाक्य आहे. ओके, हे आपलं पहिलं फिक्स ठरलेलंच वाक्य आहे. वाक्य पुन्हा एकदा वाचतो. विथ रेफरन्स टू अबव मेन्शन सब्जेक्ट, कॉमा, आय विश टू अप्लाय फॉर जॉब इन युअर कंपनी. याचा अर्थ काय होतो की वर जे मी सब्जेक्ट लिहिलाय त्याला अनुसरून मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की मला तुमच्या कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे किंवा मी तुमच्या कंपनीमध्ये नोकरी करू इच्छितो. हे आपण पहिल्यांदा एक आपलं इंट्रोडक्शन द्यायचं आहे.
पत्र लिहित असताना. नंबर 1. नंबर 2, दुसऱ्या पॅराग्राफ हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला आपली वैयक्तिक शैक्षणिक माहिती द्यायची आहे. त्यामध्ये बघा काय आपली शैक्षणिक माहिती असू शकते. पहिली गोष्ट आपली मेन डिग्री काय आहे, तर आपण लिहूया आय हॅव कम्प्लिटेड बीकॉम. आता या व्यक्तीनं काय शिक्षण केलंय सगळी माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. ही बघा हे जे 2 पॉइंट इथं दिलेले आहेत ही माहिती लिहायची आहे की काय यानं कम्प्लीट केलंय. बीकॉम कम्प्लीट केलंय, पुणे युनिव्हर्सिटीतनं केलंय आणि ह्याला 72% मार्क मिळालेत. ओके, सो हीच इथं वाक्यामध्ये लिहूया की आय हॅव कम्प्लिटेड बीकॉम फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी विथ. आता ऍक्च्युली मार्क लिहायचे नसतात, इथं क्लास लिहायचा असतो. 70च्या पुढे मार्क असतील 70%च्या तर त्याला डिस्टिंक्शन म्हणतो, तर ते लिहूया विथ डिस्टिंक्शन. यस, काय लिहिलंय, आय हॅव कम्प्लिटेड बीकॉम फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी विथ डिस्टिंक्शन, की मी बीकॉम केलंय पुणे युनिव्हर्सिटी मधून आणि डिस्टिंक्शन मध्ये पास झालोय. फुल स्टॉप. आय हॅव ऑल्सो completed a computer course with good marks. यस, काय लिहिलं दुसऱ्या वाक्यामध्ये की मी एक कॉम्प्युटरचा कोर्स सुद्धा केलेला आहे आणि तो मी चांगल्या मार्क त्यामध्ये चांगले मिळवलेले सुद्धा आहेत. ओके, सो बीकॉम केलंय आणि मी कॉम्प्युटरचा कोर्स पण केला. हे झालं आपल्या शैक्षणिक माहितीबद्दल. आता थोडंसं आपल्या प्रोफेशनल एक्सपिरियन्स बद्दल लिहूया. आता एवढं सगळं करून आपण काय करतोय, तर आपण जॉब करतो आहे आणि कुठं जॉब करतोय त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिलेली आहे की तो ऍज अ सेल्समन म्हणून काम करतोय गणेश सेल्स एजन्सी पुणे. ठीक आहे, सो ती इन्फॉर्मेशन आपण लिहूया की यातच लिहायची आहे. इथं लिहा करंटली आय एम वर्किंग in sales department currently I'm working in sales department with Ganesh sales agency पुणे. ओके, हे मी मुद्दाम ब्लॅक कलर मध्ये लिहिलेलं आहे की हे का वेगळं आहे, तर यामध्ये मी एक्सपिरियन्स सांगतोय माझा की मी कुणाबरोबर काम करतोय, कोणत्या कंपनी बरोबर काम करतोय आणि मी त्यामध्ये नेमकं कुठं काम करतोय. तर मी सेल्स विभागात काम करतोय आणि कंपनीचं नाव आहे गणेश सेल्स एजन्सी पुणे. ओके, तर हे पण आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. तर हा होता बाळांनो मुख्य पॅरेग्राफ या पत्रातला, ज्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला तुमच्या शैक्षणिक माहितीबद्दल लिहायचं आहे प्लस तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल एक्सपिरियन्स बद्दल लिहायचं आहे. ओके, तर हा पॅरेग्राफ या लेटर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता लास्टला आपण आपली माहिती दिलेली आहे शैक्षणिक प्लस आपल्याला जो अनुभव आहे त्याची. शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला थोडंसं कन्क्लुजन करायचं आहे. कन्क्लुजन म्हणजे थोडंसं निर्णायक ह्याच्यावर यायचं आहे की आपल्याला सांगायचं की मला तुम्ही संधी द्या तुमच्या कंपनी सोबत काम करायची, मी काम प्रामाणिकपणे तुमचं करेन. ओके, सो आय रिक्वेस्ट यू, तिसरा पॅरेग्राफ, आय रिक्वेस्ट यू टू गिव्ह मी an opportunity work with you, full stop. I promise that I will work honestly. तुम्ही तुमच्या सोबत काम करायची संधी द्या, मी प्रामाणिकपणे काम तिथं करेन. सो दॅट हा जो सगळा पॉइंट होता तो आहे 4 नंबरचा पॉइंट. यामध्ये तुम्हाला बेसिकली 3 पॅरेग्राफ लिहायचे आहेत.
हे 3 पॅराग्राफ कशाबद्दल आहेत? पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन देतोय की मला तुमच्या कंपनीमध्ये काम करायची इच्छा आहे. नंबर 2 दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपण म्हणतो आहे की आपल्याला आपण शिक्षण काय कंप्लीट केलेलं आहे, आपण आपला एक्सपिरियन्स काय आहे त्याच्याविषयी आपण माहिती देतो आहे. आणि तिसऱ्या पॅराग्राफमध्ये म्हणतोय आपण की आपल्याला इथे एक संधी मिळावी जेणेकरून आपण तिथं प्रामाणिकपणे काम तिथं करू. तर हे झालं आपला मुख्य पॅराग्राफचा भाग. याच्या खाली इथं आपलं पत्र संपलंय मित्रांनो. याच्या खाली इथं फक्त तुम्हाला लिहायचं एक 2-3 ओळी सोडून युअर्स तुमचा विश्वासू आणि याचं नाव आहे अरुण पाटील. युअर्स ट्रूली आणि इथं फक्त लिहायचंय तुम्हाला त्याचं नाव जे आहे अरुण पाटील. ओके, सो दिस इज द 5th पॉइंट. हा 5वा पॉइंट आहे. अँड देन 6वा पॉइंट एक तुम्हाला असा इथं लिहायचा आहे एन्क्लोजर. त्याला म्हणतात ENCL. ENCL चा अर्थ होतो मित्रांनो सोबत आपण या पत्राच्या काय काय डॉक्युमेंट जोडतोय. सोबत जोडलेली सोबत जोडलेले असं म्हणू याला, एक सेकंड. सोबत जोडलेले तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स लिहायचे. ओके, सो काय सोबत जोडू शकतो आपण इथं? तर आपलं इथं सर्टिफिकेट जोडू शकतो. सर्टिफिकेट ऑफ BCom. नंबर 2 आपण आणि काय जोडू शकतो तर सर्टिफिकेट ऑफ MSCIT. ओके, सो हे पण जोडू शकतो. तर हे आपला हा आहे 6वा पॉइंट आणि हा इथं आपलं पत्र हे कम्प्लीट होत आहे. ओके, सो सगळ्यांनी लिहून घ्या. झाला असेल तर मला सांगा, समजलं असेल तर मला इथे तुम्ही सांगा. हे सर्टिफिकेटच्या ऐवजी याला झेरॉक्स कॉपी, फोटो कॉपी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. जनरली जसं म्हणतात सर्टिफिकेट म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट असं वाटतं, पण असं काही नाहीये. ठीक आहे, काय हरकत नाही. तर हे पत्र बाळांनो ह्या स्टेप मध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. जर आलं पत्र 5 मार्क्सला वगैरे तर या पद्धतीने काय जास्त वेळ लागत नाही. यामध्ये जस्ट सिंपल वे मध्ये आपण याला कम्प्लीट करू शकतो.